मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. मित्रांनो, आखातामध्ये इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष गेल्या 8-10 दिवसांपासून चालू आहे आणि ज्यांनी आता दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हा संघर्ष कधी ना कधीतरी थांबणार आहे. म्हणजे प्रत्येक संघर्षाला एक एक्सपायरी डेट असते. मात्र या संघर्षाचे काय परिणाम होतील या दृष्टिकोनातनं आता काही संकेत हे मिळायला लागलेले आहेत. त्यामुळे या पूर्ण संघर्षामध्ये इराणमधली धार्मिक राजवट टिकेल की नाही, त्यानंतर याच्यामध्ये इस्रायल आणि इराणमध्ये कशा प्रकारचा संघर्ष असेल, संबंध असतील, तसंच इराणमध्ये डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट येईल की नाही, हा सगळ्या गोष्टी काळ सांगेल. मात्र याच्यामधनं काही स्पष्ट जे परिणाम आहेत ते समोर येताना दिसून येतील आणि येताना दिसून येत आहेत रादर. कारण ज्या पद्धतीची रणनीती या संपूर्ण संघर्षामध्ये वापरली जात आहे त्याच्यावरनं काही संकेत मिळत आहेत की जागतिक राजकारण ह्या संघर्षानंतर कुठे जाणार आहे, कोणत्या दिशेने जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे बदल घडून येणार आहेत. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा बदल जो दिसून येईल आपल्याला प्रामुख्याने, ते म्हणजे या संपूर्ण संघर्षामध्ये इराणकडनं ज्या पद्धतीची रणनीती आखली जात आहे. हे प्रथम लक्षात घ्या की इराण एकटा नाही आहे. ह्या संघर्षामध्ये जरी प्रत्यक्षपणे रशिया आणि चीन इराणच्या बाजूने उतरलेले नसले, तरी अप्रत्यक्षपणे रशिया आणि चीनचा इराणला समर्थन आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं समर्थन आहे. मग तो इंटेलिजन्स इनपुट्स इराणला आवश्यक असणारे जे सॅटेलाईटच्या माध्यमातून रशिया प्रोव्हाइड करत असेल, किंवा त्यांना आवश्यक असणारे बॅलिस्टिक मिसाईल असेल किंवा पैसा असेल तो चायनाकडनं प्रोव्हाइड केला जात असेल. त्यामुळे हा संघर्ष जेव्हा संपेल त्यावेळेला तुम्हाला पहिला जो परिणाम दिसून येणार आहे तो म्हणजे अमेरिकेची आखातामधली कमी होत जाणारी शक्ती, कमी होत जाणारा प्रभाव. आणि त्याचं कारण असं आहे की हा संघर्ष जसा 28 फेब्रुवारीला सुरुवात झाली त्यानंतर इराणकडनं जे काउंटर अटॅक्स केले गेले ते केवळ अमेरिका आणि इस्रायल यांच्यावरती किंवा त्यांच्या डिस्ट्रॉयरवरती किंवा वॉरशिपवरती केले गेले नाही आहेत, तर अमेरिकेचे आखातामधले जे 7 प्रमुख मिलिटरी बेसेस आहेत, एअर बेसेस आहेत, त्यांना टार्गेट केलं गेलं आहे. आणि त्यांना टार्गेट करून अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर बेसेस हे उद्ध्वस्त करण्यात आले. दुसरं त्यांनी काय केलं की अमेरिकेची जी एकूण एअर डिफेन्स सिस्टम आहे, विशेष करून थाडसारखी सिस्टम आहे, थाड सिस्टमच्या संदर्भामध्ये मी यापूर्वी पण बोललेलो आहे, जगामध्ये ही सगळ्यात टॉपच्या क्वालिटीची म्हणा अशा प्रकारची एअर डिफेन्स सिस्टम अशी मानली जाते. बघा, एअर डिफेन्स सिस्टम अनेक प्रकारच्या आहेत. जसं अमेरिकेची थाड आहे, इस्रायलचं आयरन डोम अशा प्रकारची सिस्टम आहे, त्यानंतर अमेरिकेचं पॅट्रिएटिक अशा स्वरूपाचं पुन्हा एअर डिफेन्स सिस्टम आहे, रशियाची S-400 S-500 आहे, भारताकडे पण S-400 ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे, एअर डिफेन्स सिस्टम. अर्थात याच्यात होतं काय की जी थाड आहे ती का सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते, कारण याच्यामध्ये असा प्रकारची क्षमता या थाडमध्ये आहे की त्यांचे जे इंटरसेप्टिक बॅलिस्टिक मिसाईल आहेत हे साधारणतः 150 किलोमीटर अंतराळात जाऊ शकतात, 150 किलोमीटरपर्यंत उंचीवरती जाऊ शकतात. त्याच्या खालोखाल जी पॅट्रिएट नावाची सिस्टम येते त्यामध्ये साधारणतः 30 ते 40 किलोमीटरपर्यंत जे बॅलिस्टिक मिसाईल, इंटरसेप्टर बॅलिस्टिक मिसाईल हे जाऊ शकतं. भारताकडे जी S-400 आहे त्यामध्ये 25 ते 30 किलोमीटरपर्यंत अंतराळात बॅलिस्टिक मिसाईल जाऊ शकतं. म्हणजे काय की अंतराळामध्ये शत्रू पक्षाकडनं जे बॅलिस्टिक मिसाईल येणार आहे त्याला उद्ध्वस्त करण्याचं किती उंचीपर्यंत ते उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं, तर थाड हा साधारणतः 150 किलोमीटर अंतराळामध्ये त्याला उद्ध्वस्त करू शकतं. आणि त्यामुळे ही मोबाईल सिस्टम आहे. मोबाईल सिस्टम म्हणजे ट्रकवरती याच्यामध्ये मोबाईल बॅलिस्टिक जे मिसाईल लॉन्चर्स बसवलेले असतात. साधारणतः एका ट्रकवरती 6 लॉन्चर्स बसवलेले असतात आणि ह्या 6 लॉन्चर्स बरोबर 48 बॅलिस्टिक मिसाईल्स असतात, ज्याला इंटरसेप्टर बॅलिस्टिक मिसाईल्स म्हणतात. आणि ही ट्रक जी आहे ती मोबाईल असल्यामुळे तुम्ही कुठेही तिला हलवू शकतात आणि त्यामुळे ती अत्यंत श्रेष्ठ पद्धतीची मानली जाते. याची जी रडार आहे आणि त्या रडारच्या ज्या बॅटरीज आहेत, केवळ ह्या बॅटरीची किंमत $1 बिलियन आहे. आणि टोटल ही जी मोबाईल लॉन्चर जो आहे ट्रकवरचा आणि ते मिसाईल्स आहे ते साधारणतः $300 दशलक्ष याची एवढी किंमत आहे. अर्थात इराणने त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जॉर्डनमध्ये जी थाड सिस्टम बसवलेली होती ती थाड सिस्टम त्यांच्या शाहीन 136 हे जे ड्रोन आहे, कामाकाझी ड्रोन त्याला म्हणतात, या ड्रोनने, म्हणजे हे इतकं इंटरेस्टिंग ड्रोन आहे, या ड्रोनवरती मी कधीतरी तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये माहिती देईल. परंतु याच्यामध्ये मोपेडमध्ये म्हणजे स्कूटरमध्ये जी मशीन बसवलेलं असतं किंवा मोटर बसवलेली असती मित्रांनो, ती याच्यामध्ये वापरली जाते. आणि साधारणतः अमेरिकेमध्ये एक तुम्ही लक्झरी कार घ्यायची म्हटले तर ती $40,000 ते $50,000
इथपर्यंत त्याची किंमत आहे. मात्र हे जे ड्रोन आहे शाहीन 136 हे साधारणतः 15 ते 20,000 डॉलरला बनतं आणि ते डॉलरला बनलेलं अशा इतकं स्वस्तातलं ड्रोन हे अमेरिकेची बिलियन डॉलर मिलियन डॉलरची थाड सिस्टम उद्ध्वस्त करतं. त्यांनी जॉर्डनमधली थाड सिस्टम उद्ध्वस्त केली. त्याचप्रमाणे त्यांनी कतारमधला एक रडार अमेरिकेचं जे होतं बिलियन डॉलरचं रडार होतं ते उद्ध्वस्त केलं. अमेरिकेच्या एकूण 6 थाड सिस्टम अमेरिकेने जगभरात लावलेल्या आहेत. जपानमध्ये लावली आहे, साऊथ कोरियामध्ये लावली आहे, आखातामध्ये 2 ठिकाणी आहेत, सौदी अरेबियामध्ये आहे आणि जॉर्डनमध्ये आहे. जॉर्डनमधलं ऑलरेडी इराणने उद्ध्वस्त करून टाकलं आहे. त्यामुळे इराण काय करतो की अमेरिकेचं जे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या माध्यमातून ते असं करत आहेत की अरब देशांवरती अटॅक करून ते पुन्हा एकदा हे दाखवून देत आहेत की अरब देशांना की तुम्ही सिक्युअर्ड नाही आहात. अमेरिकेने तुमची सिक्युरिटी गॅरंटी घेतली आहे. अमेरिकेने तुम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यावरती अटॅक झाला तर तुमच्या मदतीला येऊ. तसं तर खरं तर पाकिस्तानने पण सौदी अरेबियाबरोबर रिसेंटली एक डिफेन्स ॲग्रीमेंट केला होता आणि त्या डिफेन्स ॲग्रीमेंटमध्ये असं म्हटलं होतं की जर सौदी अरेबियावरती कोणी अटॅक केला तर पाकिस्तान मदतीला जाईल, पाकिस्तानवर कोणी अटॅक केला सौदी अरेबिया मदतीला येईल. आता डायरेक्टली इराण आरामको ही सौदी अरेबियाची सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी आहे त्याच्यावर अटॅक करतोय, पण पाकिस्तान कुठे आहे? कोणी मदतीला जात नाही आहे. या संघर्षातनं मित्रांनो या अरब देशांना ज्या अरब देशांवरती इराणने अटॅक केलेले आहेत त्या अरब देशांना कळून चुकलेलं आहे की आमचं ह्या युद्धाशी किंवा या संघर्षाशी काही संबंध नाही आहे. आमच्यावरती अटॅक यासाठी केले गेलेत कारण अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर बेसेस आमच्या देशामध्ये आहेत आणि त्याचा वापर अमेरिका करतो आहे. मात्र त्याची किंमत आम्हाला भोगावी लागते आणि आमच्या रक्षणाला कोणी येत नाही आहे. ही एअर डिफेन्स सिस्टम आमच्या प्रोटेक्शनला कमकुवत ठरली. इव्हन दुबईसारखं जे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल्सवरती अटॅक केले जात आहेत. याच्यावरनं अरब देशांमध्ये एक प्रकारचा असंतोष आहे आणि तो असंतोष स्वाभाविकपणे या संघर्षानंतर आणखीन प्रखरपणे पुढे येईल आणि ते सांगतील की आता आम्हाला अमेरिकन डिफेन्स जे बेसेस आहेत किंवा एअर बेसेस आहेत ते आता आम्हाला फारसे नको आहेत आणि जे असले तरी ते खूप ॲक्टिव्ह असतील असा प्रकार नाही आहे. खुद्द रशियाने पण सांगितलं आहे की अरब देशांना काय गरज आहे अमेरिकेचे एअर बेसेस मेंटेन करण्याची आणि त्यामुळे त्यांना हे सगळं सहन करावं लागतं आहे. त्यामुळे हा संघर्ष संपल्यानंतर अमेरिकेचं डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आखातामधलं कमकुवत होणार आहे. अरब देश देखील किती प्रमाणामध्ये अमेरिकेवरती विश्वास ठेवतील की अमेरिका आमच्या रेस्क्यूला मदतीला येईल हा प्रश्नचिन्ह आहे. हा पहिला परिणाम तुम्हाला दिसेल. आणि दुसरं जी इराणची स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे अरब देशांमधल्या ऑइल रिफायनरीजवरती आणि त्यांच्या तेलाच्या खाणींवरती अटॅक करणं, जो त्यांनी आरामकोवरती अटॅक केला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मुज जे बंद पडलेलं आहे आणि या स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं जे खनिज तेल जातं हे प्रामुख्याने आखाती देश प्रोड्यूस करतात, ओपेक कंट्रीज प्रोड्यूस करतात. त्याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, इराक आहे, कुवेत आहे, कतार आहे. ह्या सगळ्या देशांकडनं तयार झालेलं तेल त्याचप्रमाणे नैसर्गिक गॅस LNG सारखा असेल याचं सगळ्यांचं ट्रान्सपोर्टेशन जे होतं ते स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं होतं आणि आता स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद पडलेलं आहे. तसंच ह्या अरब देशांच्या ऑइल रिफायनरीजवरती अटॅक व्हायला लागलेले आहेत इराणकडनं. याच्यातनं काय संकेत मिळत आहेत मित्रांनो, तर इराण अमेरिकेच्या पेट्रो डॉलरवरती अटॅक करायला लागलेला आहे आणि याच्या माध्यमातून जसा अमेरिकेचा मिलिटरी इन्फ्लुएन्स हा आखातामध्ये कमी होणार आहे तसंच याच्या माध्यमातून जो पेट्रो डॉलर आहे त्याचा प्रभाव आणि त्याचं महत्त्व देखील कमी होणार आहे आणि हा या संघर्षाचा एक मोठा परिणाम असेल. येत्या काळामध्ये ही गोष्ट आपल्याला दिसून येईल. आता आपण थोडंसं इतिहासाकडे जाऊ. हा पेट्रो डॉलर काय प्रकार आहे? हा पेट्रो डॉलर म्हणजे जो तेलाचा किंवा पेट्रोलचा व्यवहार आहे पूर्ण हा डॉलरमध्ये होईल अशा प्रकारचा एक करार हा सौदी अरेबिया आणि अमेरिकेमध्ये 1973ला झाला होता. अर्थात त्या कराराची एक्सपायरी संपलेली आहे आणि मागे 2-3 वर्षांपूर्वी सौदी अरेबियाने पण सांगितलं की असं आमच्यावरती काही बंधन नाही आहे आणि तरी देखील आम्ही आता त्याच्यामध्ये पर्याय शोधतोय वगैरे अशा प्रकारच्या चर्चा पण आल्या होत्या. हा जो 1973ला अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये जो करार झाला होता त्यानुसार जो पेट्रोलचा एकूणच जागतिक पातळीवरचं ट्रान्झॅक्शन होईल, व्यवहार होईल, हा पूर्णपणे डॉलरमधनं होईल. हा इतर करन्सीजमधनं होणार नाही. त्यामुळे ओपेक कंट्रीज जे तेल प्रोड्यूस करतात ते जगभरामध्ये डॉलरमध्ये विकलं जाईल. अर्थात याच्यामागे
इस्रायल आणि अरब देश यांच्यामधल्या संघर्षाची पार्श्वभूमी होती, जो 1967ला संघर्ष झाला इस्रायलमध्ये आणि अरब देशांमध्ये, आणि ज्या संघर्षामध्ये इस्रायलला विजय प्राप्त झाला, अरब देशांची माघार झाली आणि अरब देशांना मोठा धोका हा इस्रायलकडनं होता आणि त्यांना एक प्रकारची भीती पण होती. आणि याच्या माध्यमातून अमेरिकेने सौदी अरेबियाची सिक्युरिटी गॅरंटी घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला इस्रायलकडनं घाबरण्याची गरज नाही आहे, ती सिक्युरिटी गॅरंटी आम्ही घेतो, फक्त तुम्ही मात्र पेट्रोल हे डॉलरमध्येच विकायचं. आणि 1973 नंतर जे पूर्वी पेट्रोल गोल्डमध्ये विकलं जायचं, ट्रान्झॅक्शन हे गोल्डच्या सोन्याच्या माध्यमातून व्हायचं, ते 73 नंतर डॉलरमध्ये व्हायला लागलं. आणि मित्रांनो, आपण बघतो की आपण सुद्धा आज आखातामधनं जे तेल घेतो आहोत हे प्रामुख्याने डॉलरमध्ये घेतो. 2025मध्ये भारताने 137 अब्ज डॉलर्सचं तेल हे आखातामधनं घेतलेलं आहे. 137 बिलियन डॉलरचं हा सगळा व्यवहार हा प्रामुख्याने डॉलरमध्ये होतो. आता ज्या वेळेला हे ओपेक कंट्रीज आणि आखातामध्ये उत्पन्न होणारं तेल हे जगाला मिळत नसेल तर डॉलरमधलं ट्रान्झॅक्शन कमी होईल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तेलाचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे ज्या ओपेक कंट्रीज प्रोड्यूस करतात त्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतात, ज्याचा पूर्ण व्यवहार हा डॉलरमध्ये होतो. दुसरं रशियाकडनं एक तेल प्रोड्यूस केलं जातं. जगामध्ये जेवढं तेल उत्पन्न होतं त्याच्या 10% हे रशिया प्रोड्यूस करतो. आता रशियाकडचं जे तेल आहे त्याला उराल ऑइल असं म्हणतात. आणि तिसरं लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेमधला टेक्सास जो आहे त्याच्यामध्ये जे तेल तयार होतं त्याला WTI वेस्ट टेक्सास असं म्हणतात. आता हे 3 प्रकारचे तेल प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेमध्ये आहे. त्याच्यामधलं जे ओपेक कंट्रीज तयार करतात आणि जे लॅटिन अमेरिका तयार करतात त्यांचा व्यवहार हा डॉलरमध्ये होतो. आणि आता जे रशियाकडनं मात्र होतं ते रुबलमध्ये व्यवहार होतो. आता आपण गेल्या 3 वर्षांमध्ये साधारणतः रशियाकडनं जे तेल विकत घेतलं होतं ते 167 मी सध्या बिलियनमध्ये तुम्हाला सांगतोय, परंतु तो ट्रान्झॅक्शन रुबलमध्ये होणार आहे. कारण व्लादिमीर पुतीन भारताला आले होते त्यावेळेला या प्रकारचं चर्चा झालेल्या होत्या की आता भारत त्याचं पेमेंट जे आहे ते रुबलमध्ये करणार आहे. त्यामुळे उराल ऑइल जे आहे ते प्रामुख्याने रशियन करन्सीमध्ये दिलं जाणार आहे, विकलं जाणार आहे. आता त्याच्यातनं काय होणार आहे की जर स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद पडलं तर आणि ते दीर्घकाळ बंद राहिलं तर ओपेक कंट्री जे तेल विकता आहेत डॉलरमध्ये विकता आहेत ते कमी होणार आणि रशियन तेलाचा फ्लो वाढणार जागतिक बाजारपेठेमध्ये. म्हणजेच काय की उराल ऑइलचा फ्लो वाढणार आणि रशिया डॉलरमध्ये ट्रान्झॅक्शन करत नाही आणि रशियाकडनं तेल घेणारे सुद्धा डॉलरमध्ये ट्रान्झॅक्शन करत नाहीत. कारण डॉलरविषयी एक प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये, देशांच्या मनामध्ये निर्माण झाली, असुरक्षितता निर्माण झाली. आणि त्याचं कारण पण तसं आहे, जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा रशियाच्या डॉलरमधल्या ज्या ॲसेट्स होत्या त्या अमेरिकेने फ्रीज करून टाकल्या. साधारणतः $3 बिलियन ॲसेट फ्रीज केल्या आणि तो जो पैसा होता बायडनच्या काळामध्ये युक्रेनसाठी वापरला गेला. त्याच पद्धतीने जेव्हा दुसऱ्यांदा तालिबान गव्हर्नमेंट हे अफगाणिस्तानमध्ये आलं तेव्हा त्यांच्या देखील ॲसेट ज्या होत्या त्या प्रामुख्याने अमेरिकेने फ्रीज करून टाकल्या, ज्या डॉलरमधल्या होत्या. त्यामुळे आता भारत असेल, चीन असेल किंवा ज्या ब्रिक्स कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका चा आहे, ब्राझीलचा समावेश आहे, हे देश प्रामुख्याने डॉलरची मक्तेदारी कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि आपल्या फॉरेक्समध्ये ते म्हणजे त्यांचा जो भारताचा जो फॉरेक्स आहे, आपली जी तिजोरी आहे, आपण त्याला तिजोरी म्हणूयात आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये सध्या $700 बिलियन आहेत. आता हे देश आपल्या फॉरेक्समध्ये प्रामुख्याने डॉलरचं प्रमाण कमी करून सोन्याचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरं डॉलरशिवाय इतर करन्सीमध्ये व्यवहार करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणूनच ब्रिक्स स्वतःची करन्सी, जसं युरोपियन महासंघाने स्वतःचा युरो आणला तसंच ब्रिक्स आता स्वतःची करन्सी आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत रशियाकडनं जे तेल घेईल हे रुपया आणि रुबलमध्ये ट्रान्झॅक्शन होईल. चायना जे तेल रशियाकडनं घेईल भविष्यामध्ये ते प्रामुख्याने युआन आणि रुबलमध्ये ट्रान्झॅक्शन होईल. त्यामुळे एक पद्धतीने स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद पडणं, इराणकडनं आरामको असेल किंवा इतर रिफायनरीजवरती अटॅक केला जाणं, या माध्यमातून पेट्रो डॉलरचं खच्चीकरण होताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे एक होईल की ह्या संघर्षानंतर जसा अमेरिकेचा आखातामधला प्रभाव कमी होईल तशाच पद्धतीने पेट्रो डॉलरचं देखील महत्त्व कमी होईल. स्थानिक करन्सीमध्ये व्यापार होण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणावरती वाढेल. डॉलरची जी मोनोपली आहे जागतिक बाजारपेठेमध्ये, अर्थात त्याला सपोर्ट अमेरिकेच्या मिलिटरी पॉवरचा आहे
आणि त्यामुळे अमेरिकेचे एअर बेसेस जगभरामध्ये का बरं आहेत? कारण ह्या डॉलरला सपोर्ट अमेरिकेच्या मिलिटरी पॉवरचा मिळतो आणि म्हणून डॉलरची मोनोपली आहे. ही मोनोपली आता पुढच्या काळामध्ये कितपर्यंत टिकेल हा क्वेश्चन मार्क आहे. अजूनही ऑइल असेल, गोल्ड असेल आणि डिफेन्स इक्विपमेंट्स आहेत, यांचं ट्रान्झॅक्शन जे आहे हे प्रामुख्याने डॉलरमध्ये होतं. मात्र भारतासारखा देश आहे ज्यांनी नुकतंच फ्रान्सबरोबर 114 रफेल फायटर प्लेन्स विकत घेण्याचा जो करार केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून साधारणतः 18 डायरेक्टली ऑफ द शेल ज्याला म्हणतात तयार रेडीमेड आपण फ्रान्सकडनं आणणार आहोत, उरलेले भारतात बनणार आहेत. हा संपूर्ण जो ट्रान्झॅक्शन आहे हा प्रामुख्याने युरोमध्ये होणार आहे. हे महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. जपान असेल, चायना असेल, इंडिया असेल, रशिया असेल किंवा इतर ब्रिक्स सदस्य आहेत, हे स्थानिक करन्सीमध्ये व्यवहार करण्यासाठी जास्त प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आखातामध्ये ह्या संघर्षानंतर चायना आणि रशियाचा प्रभाव वाढणं असेल, पेट्रोडॉलरचं खच्चीकरण असेल आणि अमेरिकेचा तिथला प्रभाव कमी होणं असेल, हे महत्त्वाचे आउटकम हे ह्या संघर्षामधनं जो ऑनगोईंग संघर्ष आहे जो संपेल त्यानंतर हे महत्त्वाचे आउटकम येतील, बाहेर येतील, अशा प्रकारची परिस्थिती आहे.